नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुबी उनियाल, विभाग प्रमुख मानसशास्त्र विभाग, KTHM कॉलेज, नाशिक. आज आपण SYBAची ॲडमिशन प्रोसेस काय आहे ती समजून घेऊया. SYBAची ॲडमिशन फॉर्म कसं भरायचं हे आपण बघूया. मी तुमच्यासोबत स्क्रीन शेअर करते आणि मग आपण स्टेप बाय स्टेप एक एक प्रोसेस बघू. सर्वप्रथम तुम्ही KTHM कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन ॲडमिशन 2021 21-22 इथे क्लिक केलं की तुम्ही डायरेक्टली त्या ई कॅम्पस पोर्टलवर डिरेक्ट व्हाल किंवा डिरेक्टली आपण mvp.erp.org वर गेलो तरीसुद्धा आपण तिथे जाऊ शकतो. आपण एक एक करून स्टेप बघूया. मी स्क्रीन शेअर करते आणि आपण ही प्रोसेस पाहू. जसं मी अगोदर सांगितलं की आपण KTHM कॉलेज च्या वेबसाईटवर जाऊया. kthmcollege.ac.in. आता इथे गेल्यानंतर लेफ्ट हँडला बघा ॲडमिशन 2021-22 इथे क्लिक केलं त्याच्यानंतर तुम्ही डिरेक्टली जे आमचं ई कॅम्पस पोर्टल आहे त्याच्यावर तुम्ही डिरेक्ट व्हाल or you can directly click at mvp.erp.org. हे बघा इथे आपल्याला तो ॲड्रेस दिसतो आहे mvp.erp.org. ओके. तर आता हे टॅब तुमच्या समोर ओपन होणार. इथे राईट हँडला बघा लॉग इन नाव. तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे ऑर्गनायझेशन, इन्स्टिट्यूट किंवा स्टुडंट. तर तुम्ही स्टुडंट आहात म्हणून तुम्हाला स्टुडंट लॉग इनला करावं लागेल. आणि तुम्ही मागच्या वर्षी जे FIBAच्या ॲडमिशनला लॉग इन क्रेडेन्शियल म्हणजेच तुमचं युजर पासवर्ड जे MVP साठी वापरलेला आहे तेच तुम्हाला इथे वापरायचं आहे. MVP कॉलेजसाठी तुम्ही जे वेगळे वेगळे युजर नेम आणि पासवर्ड आहे ती आत्तापासूनच सवय लावा की ते एका ठिकाणी व्यवस्थित लिहून ठेवा. फॉर SPPU दॅट इज सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी जे परीक्षेच्या वेळेला तुम्ही वापरलेले आहेत ते युजर नेम आणि पासवर्ड वेगळे आहेत. MVP साठी तुम्हाला वेगळे वापरायचे आहेत. स्टुडंट लॉग इनमध्ये तुम्हाला जायचं आहे. वन्स यू गो टू स्टुडंट लॉग इन इथे तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे. युजर नेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर जेव्हा आपण एंटर करतो त्याच्यानंतर तुमचं स्वतःचं पेज ओपन होईल. आता एक स्टुडंटचं मी लॉग इन क्रेडेन्शियल्स वापरत आहे. तो पेज ओपन होत आहे. ही जी तुमची प्रोफाईल आहे ती तुम्हाला इथे दिसेल. वरती स्टुडंट प्रोफाईल. मागच्या वेळेला तुम्ही क्रिएट केलेली असेल हीच प्रोफाईल दिसणार आहे. इथे बेसिक डिटेल्स, त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स, क्वालिफिकेशन डिटेल्स अँड डॉक्युमेंट डिटेल्स हे तुम्हाला वरती हेडिंग्स दिसतील. हे मागच्या वेळेला तुम्ही सगळे भरलेलेच असाल. तुम्ही डिरेक्टली पुढे जाऊ शकता. राईट हँड कॉर्नरला खाली नेक्स्ट
ह्या बटनला क्लिक करून. इथे क्लिक केल्यानंतर वरती आपण पाहू शकतो बेसिक डिटेल्स नंतर तुम्ही नेक्स्ट टॅबला गेलेले आहात, दॅट इज कॉन्टॅक्ट डिटेल्स. इथे पण तुम्ही मागच्या वेळेला सगळे डिटेल्स भरलेले आहे, त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्टली नेक्स्टला क्लिक करू शकता. आता क्वालिफिकेशन डिटेल्स आहेत. सो प्रिव्हियस एक्झाम्स जे आहेत ते तुम्हाला इथे भरायचे आहेत, की तुम्ही ह्या अगोदर कुठे होते. हे पण तुम्ही लास्ट इयर भरलेला असेल, त्याच्यामुळे तुम्ही परत पुढे स्ट्रेट अवे जाऊ शकतात. सेव्ह प्रोफाईल आपण पुढे जायचं आहे. काय एडिट करायचं असेल तुम्हाला तर तिथे जाऊन तुम्ही एडिट करू शकता. आता ही प्रोफाईल तुमची सेव्ह झालेली आहे. इथे तुम्हाला काही डॉक्युमेंट डिटेल्स आहे, जिथे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. सो इथे नीट सगळ्या इन्स्ट्रक्शन जर तुम्ही नीट वाचल्यात तर तुम्हाला पूर्ण फॉर्म फिलिंगची जी प्रक्रिया आहे ती एकदम व्यवस्थित पद्धतीने समजू शकते. आता ह्या पेजवर जिथे तुम्ही आलेले आहात, इथे बघा रेडमध्ये लिहिलेलं आहे नोट अटॅच प्रिव्हियस मार्कशीट, प्रिव्हियस इयर LC और TC सर्टिफिकेट अँड करंट कास्ट सर्टिफिकेट. सो हे जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्हाला पहिले अपलोड करायचे आहेत. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट मार्कशीट. सो तुम्ही FY BA पास केलेली आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला सांगितलंय की लायब्ररीमध्ये जाऊन तुम्ही मार्कशीट कलेक्ट करायची आहे. ज्यांनी कोणी मार्कशीट कलेक्ट केली नसेल त्यांनी पहिले मार्कशीट कलेक्ट करा आणि त्याच्यानंतर इथे चूज फाईलमध्ये तुम्हाला तुमची मार्कशीटची फाईल तुमच्या PC वर शक्यतो डेस्कटॉपवर सेव्ह करा व्यवस्थित नाव देऊन. तर ती फाईल इथे चूज करून अपलोड करायची आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे LC और TC सर्टिफिकेट. हे तुम्हाला नाही करायचं आहे कारण तुम्ही ऑलरेडी FY BA ह्याच कॉलेजचे स्टुडंट्स आहात. सो LC TCचा जो पार्ट आहे तो तुम्हाला भरायचा नाही आहे. नेक्स्ट आहे कास्ट सर्टिफिकेट. हे मात्र ज्यांना कोणाला कोणत्याही कास्ट कॅटेगरीच्या अंतर्गत ॲडमिशन घ्यायची आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचा कास्ट सर्टिफिकेट करंट जो आहे तो इथे स्कॅन करून डेस्कटॉपवर सेव्ह करून ठेवा आणि ज्या वेळेला आपल्याला अपलोड करायचं आहे इथून फाईल चूज करायची आहे आणि ती अपलोड म्हटली का ती तिथे अपलोड होऊन जाते. याच्यानंतर आता तुम्हाला कोर्स एनरोलमेंट हे करायचं आहे. अगदी खाली मध्यभागी बघा हा बटन कोर्स एनरोलमेंट. सो इथे क्लिक करा. इथे विचारलं आहे आर यू 11th स्टँडर्ड स्टुडंट, तर तुम्ही नाही आहात सो जस्ट क्लिक नो. त्यानंतर तुम्हाला कोणत्या कोर्सला ॲडमिशन घ्यायची आहे त्याचे डिटेल्स इथे आले आहेत. एनरोलमेंट नंबर तुमचा नसेलच. तालुका तुम्ही चूज करायचा आहे नाशिक. त्याच्यानंतर सिलेक्ट इन्स्टिट्यूट. नाशिक सिलेक्ट केल्यानंतर आपले MVPचे जेवढे कॉलेजेस नाशिकमध्ये आहेत ते इथे रिफ्लेक्ट होतात. सो त्याच्यामध्ये KRT आर्ट्स, BH कॉमर्स आणि AM सायन्स म्हणजेच KTHM कॉलेज हे आपल्या कॉलेजचं नाव आहे. त्याच्यावर तुम्ही क्लिक करा. नेक्स्ट सेक्शन. सो सेक्शनमध्ये आपण आहोत सिनियर कॉलेजमध्ये. त्यानंतर कोर्स बॅचलर ऑफ आर्ट्स, आपण BAचे विद्यार्थी आहोत म्हणून. आणि लास्टली क्लास. सो क्लासमध्ये SY BA. आता हे सिलेक्ट केल्यानंतर तुमचं ॲक्च्युअल फॉर्म इथे रिफ्लेक्ट होतो, ज्याच्यामध्ये मेरिट अँड ॲडमिशन रजिस्ट्रेशन असं हेडिंग आहे. इथे जे जे काही कॉलम्स तुम्हाला दिसत आहेत, समजा मागच्या वेळेला तुमच्याकडनं काही कॉलम्स राहून गेले असतील ते तुम्ही आत्ता इथे एडिट करू शकता. यू कॅन सी ऑल द डिटेल्स. आता बँक अकाउंट डिटेल्स तुम्ही इथे नेम, ब्रँच नेम, बँक अकाउंट नेम, त्याचा मायकर कोड, IFSC कोड हे सगळे डिटेल्स इथे भरू शकता. इथे महत्त्वाची भाग आहे ॲन्युअल इन्कम. त्याच्यानंतर नंबर ऑफ सिबलिंग. हे लक्षात घ्या, नंबर ऑफ सिबलिंग म्हणजे तुम्ही किती भावंड आहात. सो तुम्ही किती भाऊ बहीण आहेत. टोटली तुम्ही 2 आहेत, 3 आहेत किंवा 4 आहेत ते तुम्हाला त्या कॉलममध्ये तो नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर सिबलिंग वॉर्ड नंबर. सिबलिंग वॉर्ड नंबर म्हणजे की त्या भावंडांपैकी तुमचा नंबर कितवा आहे. सो तुम्ही सर्वात मोठे असाल तर 1, 2 नंबर, 3 नंबर, जे कोणता नंबर तुमचा आहे तो नंबर इथे लिहायचा आहे. त्याच्यानंतर फादर्स डेट ऑफ बर्थ, मदर्स डेट ऑफ बर्थ. त्याच्यासाठी इथे कॅलेंडर आहे,
कॅलेंडरवर तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथे आलेला आहे बघा ऑक्टोबर 2021. तुम्ही ह्या ॲरोजनी खाली वर जाऊन हे बदलू शकतात वर्ष किंवा महिना. अशा प्रकारे तुम्ही कॅलेंडरवर सिलेक्ट करून तुमचे फादर्स डेट ऑफ बर्थ, मदर्स डेट ऑफ बर्थ आणि इथे कोर्स मीडियम मराठी येत आहे. ज्या मुलांना इंग्लिश मीडियम जरी घ्यायचं आहे तरी सुद्धा ते चूज करू शकतात. म्हणजे जरी इथे ऑप्शन नाहीये पण इंग्लिश मीडियम हे आपल्या कॉलेजमध्ये अवेलेबल आहे. सो त्याच्याबद्दल पॅनिकी व्हायची गरज नाहीये. तुम्ही जरी हे सिलेक्ट केलेला तर काही इश्यू नाहीये. आता जे सर्वात महत्वाचा भाग आहे ते म्हणजे सब्जेक्ट सिलेक्शन. आता सब्जेक्ट सिलेक्शन बद्दल सगळ्या इन्स्ट्रक्शन्स KTHM कॉलेजच्या वेबसाईटवर सुद्धा दिसत आहेत आणि MVP ई कॅम्पसमध्ये जेव्हा आपण येतो त्यावेळेला राईट हँड कॉर्नरला लॉग इन करत असताना सर्वप्रथम तिथे एक ड्रॉपडाऊन मेनू येतो ज्याच्यामध्ये SYBA इन्स्ट्रक्शन्स असं लिहिलेलं आहे. तिथे जर तुम्ही इन्स्ट्रक्शन्स नीट वाचलेत तर तुम्ही हे फॉर्म बिनचूकपणे भरू शकता. आता ॲडमिशनमध्ये सब्जेक्ट फिलिंग बद्दल जे डिटेल्स आहेत ते नीट समजून घ्या. आता इथे काही सेक्शन्स आहेत. ग्रुप नेम कंपल्सरी सब्जेक्ट्स. तर जे सब्जेक्ट्स कंपल्सरी आहेत ते सगळ्या मुलांना तिथे टिकमार्क करायची आहे. सो कंपल्सरी इंग्लिश इथे तुम्हाला टिक करायचा आहे. हा ब्लॉक रेड होतो. त्याच्यानंतर परत तुम्ही बाहेर कुठेतरी क्लिक करा तर तो ग्रेमध्ये तुम्हाला दिसला पाहिजे. त्याच्यानंतर परत नेक्स्ट आहे एन्व्हायरमेंट अवेअरनेस. तो क्लिक करायचा आहे. तो सगळ्यांना कंपल्सरी आहे. हे 2 विषयांवर सगळेच स्टुडंट्सनी क्लिक करायचं आहे. आता नेक्स्ट सेक्शन बघा. आपण स्क्रॉल डाऊन करतो आहे. जनरल सब्जेक्ट्स. इथे लिहिलेलं आहे टिक एनी 3 ऑफ युअर FYBA सब्जेक्ट्स. आता हे भाग नीट समजून घ्या की तुमची FYBA ची मार्कशीट बघा. त्याच्यामध्ये कंपल्सरी इंग्लिश हा विषय सोडून आणि तुम्हाला जे खाली 5 विषय आहेत त्यापैकी एक विषय स्पेशल म्हणून निवडायचा आहे SY साठी. जो पेपर तुम्ही स्पेशल निवडाल त्या पेपरचे टोटली 4 पेपर्स होणार. स्पेशल 1, स्पेशल 2, त्याच विषयाचा जनरल प्रत्येक विद्यार्थ्यांना कंपल्सरी घ्यायचाच आहे. सो तो पहिले इथे क्लिक करायचा आहे. फॉर एक्झाम्पल मला जर सायकोलॉजी स्पेशल घ्यायचा असेल तर मला सायकोलॉजीचा जनरल हा बाय डिफॉल्ट कंपल्सरीली सिलेक्ट करायचाच आहे. ओके. सो कंपल्सरी इंग्लिश हा एक विषय सगळ्यांना कंपल्सरी आहे. त्यानंतर तुम्ही जो कोणता विषय स्पेशल निवडणार आहात त्या विषयाचा जनरल तुम्हाला कंपल्सरी ह्या ब्लॉकमध्ये निवडायचा आहे. आणि आता त्याच्या व्यतिरिक्त जे 4 विषय तुमचे FY मध्ये दिसत होते त्या 4 विषयांपैकी तुम्हाला कोणतेही 2 विषय कायमस्वरूपी सोडून द्यायचे आहेत आणि 2च विषय तुम्हाला पुढे जनरल सब्जेक्ट म्हणून कंटिन्यू करायचे आहेत. समजा माझा हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स असे हे 4 विषय आहेत. म्हणजे कंपल्सरी इंग्लिश आणि मला स्पेशल सायकोलॉजी निवडायचं आहे ह्या व्यतिरिक्त. सो ह्या 4 विषयांपैकी मला कोणतेही 2 विषय हे कायमस्वरूपी सोडून द्यायचे आहेत. सो तुम्हाला जे कठीण जात असतील किंवा ज्याच्यात तुम्हाला मार्क कमी भेटले असतील, FYBA ला समजत नसतील ते विषय तुम्ही इथे कायमस्वरूपी सोडू शकतात. आणि जे 2 विषय तुम्हाला आवडतात किंवा जे 2 विषय तुम्हाला पुढे परस्यू करायचे आहेत ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचे आहेत. सो ते मी सिलेक्ट करते. फॉर एक्झाम्पल मला इकॉनॉमिक्स घ्यायचा आहे. सो हे बघा पहिले क्लिक केल्यानंतर तो ब्लॉक फक्त ग्रे होतो. सेकंड क्लिकला तिथे टिकमार्क येते आणि मग तुम्ही बाहेर कुठेतरी क्लिक करा आणि चेक करा की माझा हा विषय सिलेक्ट झालेला आहे की नाही. त्याच्यानंतर सपोज मला हिंदी जनरल किंवा जिओग्राफी निवडायचा आहे. सपोज हिंदी जनरल तर मला इथे क्लिक करा. परत एक वेळा त्याच ब्लॉकमध्ये क्लिक करा आणि त्यानंतर बाहेर एक वेळा क्लिक करा आणि चेक करा की हा विषय सिलेक्ट झाला आहे का नाही. सो इथे तुम्हाला आता दिसेल मी बाहेर जर क्लिक केलं की हे 2 विषय आपल्याला सिलेक्ट झालेले टिकमार्क झालेले दिसत आहेत. आता हे 2 झाले जनरल जे तुमचे स्पेशल व्यतिरिक्त आहे.
आता मला जर सायकोलॉजी स्पेशल घ्यायचा आहे, तर मी सायकोलॉजी जनरल मला परत बाय डिफॉल्ट क्लिक करायचं आहे. म्हणजे इथे तुम्ही 3 विषय सिलेक्ट केल्याशिवाय ते पुढे जाणार नाहीये तुमचा फॉर्म. सो जे तुम्हाला स्पेशल घ्यायचं आहे त्याचा जनरल आणि त्याच्या व्यतिरिक्त 2 जनरल हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहेत. त्यानंतर एक ग्रुप आहे, त्याचं नाव आहे MIL म्हणजेच मॉडर्न इंडियन लँग्वेज. सो मॉडर्न इंडियन लँग्वेजमध्ये तुम्हाला 2 ऑप्शन्स आहेत, हिंदी किंवा मराठी. आता मला स्पेसिफिकली एक गोष्ट सांगायची आहे, की जर तुमचा FIBAला हिंदी किंवा मराठी होता आणि तुम्ही आता त्याला जनरल विषयाला निवडलेला आहे, तरी सुद्धा तुम्हाला MIL हा सेपरेट परत एक विषय हिंदी किंवा मराठी कंपल्सरीली सगळ्या मुलांना निवडायचा आहे. बरेच मुलांना असं कन्फ्युजन होतं, की माझा हिंदी विषय होता, तो वरच्या ग्रुपमध्ये मी निवडलेला आहे, सो आता मला निवडायची गरज नाहीये. तर एक लक्षात घ्या, की ते ऑप्शनल सब्जेक्ट आहे. त्या व्यतिरिक्त MIL मॉडर्न इंडियन लँग्वेज हे सगळ्या मुलांना कंपल्सरी आहे आणि तुम्हाला हिंदी किंवा मराठी ह्यापैकी एक ऑप्शन इथे कंपल्सरीली चूज करायचा आहे. सो मला हिंदी कम्फर्टेबल आहे, सो मी हिंदी चूज करते आहे. परत बाहेर एक क्लिक करा. इथे तुम्हाला एनी वन, टिक एनी वन हे इन्स्ट्रक्शन्स नीट वाचा. आणि त्याच्यानंतर आता आलं आहे आपला स्किल बेस्ड कोर्स. आता ह्या स्किल बेस्ड कोर्समध्ये तुम्ही कोणताही एक कोर्स निवडायचा आहे. टिक एनी वन. विद्यापीठाने अशी मुभा दिलेली आहे, की हिस्ट्री स्पेशलचा विद्यार्थ्याला जर पाहिजे, की मला इकॉनॉमिक स्किल बेस्ड कोर्स घ्यायचा आहे, तरी सुद्धा तो घेऊ शकतो. पण प्रिफरेबली तुमचा जो स्पेशल सब्जेक्ट आहे, त्याचा स्किल बेस्ड कोर्स शिकण्यामध्येच तुमचं खरा फायदा आहे. सो आता जर तुमचा इकॉनॉमिक्स असेल, तर तुम्ही त्याचा स्किल बेस्ड कोर्स घ्या. जिओग्राफी असेल, तर त्याचं घ्या. अशा प्रकारे तुमचा जो स्पेशल विषय आहे, त्याचा स्किल बेस्ड कोर्स तुम्ही प्रिफरेबली चूज करा. सो आता मी स्पेशल सब्जेक्ट सायकोलॉजी घेणार आहे, त्यामुळे मी सायकोलॉजीचा स्किल बेस्ड कोर्सला क्लिक करत आहे. नेहमी क्लिक केल्यानंतर चेक करा, की त्या बॉक्सवर ग्रेमध्ये टिक मार्क आलेला आहे की नाही. परत स्क्रॉल करा खाली, स्पेशल सब्जेक्ट, इथे टिक एनी 2 ऑफ युअर FIBA सब्जेक्ट. आता टिक एनी 2 म्हणजे एक इकॉनॉमिक्स, एक जिओग्राफी असं आपण चूज करू शकत नाहीये. इथे काय टेक्निकल कारणाने सेंटेन्स पूर्ण कंप्लीट झालेला नाहीये, की जो विषय तुम्ही स्पेशल निवडणार त्याचेच तुम्हाला दोन्ही पेपर टिक करायचे आहेत. सो जर तुम्ही इकॉनॉमिक्स घेतला तर स्पेशल 1, स्पेशल 2. जिओग्राफी घेतला तर त्याचा स्पेशल 1, स्पेशल 2. राइट? आता मला घ्यायचं आहे सायकोलॉजी, त्याच्यामुळे मी स्क्रॉल डाऊन करून सायकोलॉजी 1 टिक मार्क करते. त्याच्यानंतर सायकोलॉजी 2 स्पेशलला टिक मार्क करते आणि बाहेर क्लिक करते. असे माझे ग्रे स्क्वेअर्समध्ये टिक मार्क आलेले. एकदा तुमचे हे सगळे भरून झाले, तर तुम्ही पूर्ण सगळे टिक मार्क्स मोजा. टोटली तुमचे 9 सब्जेक्ट्स हे झाले पाहिजे. दॅट इज कंपल्सरी इंग्लिश, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट सायन्स हा दुसरा विषय कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर MIL मध्ये एक, दॅट इज हिंदी किंवा मराठी. अशा प्रकारे 3 कंपल्सरी सब्जेक्ट्स सगळ्यांना कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर तुम्ही जो विषय स्पेशल निवडता, त्याचे दोन्ही स्पेशल 1, स्पेशल 2 आणि त्याचा जनरल ऑप्शनल सब्जेक्टमध्ये तुम्ही निवडणार. सो त्याचा जनरल आणि त्याचाच स्किल बेस्ड अशा प्रकारे 4 सब्जेक्ट्स होणार. आणि त्याच्यानंतर त्या व्यतिरिक्त तुम्ही FIला जे तुमचे विषय होते त्याच्यापैकी 2 विषय ऑप्शनलला निवडले, की तुमचे 9 विषय कंप्लीट होतात. हे 9 विषय प्रॉपरली भरल्यानंतर शेवटी सेव्ह करायचा आहे आणि सेव्ह केल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म हा सबमिट करावा लागेल. राईट? अशा प्रकारे आपण SYBAची ॲडमिशन फॉर्म फिलिंग प्रक्रिया पाहिलेली आहे. आता जेव्हा तुम्ही फॉर्म सबमिट करता बिनचूकपणे, त्याच्यानंतर हाच फॉर्म सॉफ्टवेअरवर त्या डिपार्टमेंटच्या टीचर्सला दिसणार. तिथे ते फॉर्म्स बघितल्यानंतर लगेचच तुम्ही कॉलेजला अप्रोच करून मला ॲडमिशन करायची असं न करता तुम्ही थोडं थांबायचं.
त्या वर्गाचे त्याच्या विषयाचे टीचर्स जे आहेत ते तुमचे फॉर्म्स पाहतील, तुमचे डॉक्युमेंट्स चेक करतील. बरेचशे मुलांनी मार्कशीट अपलोड केलेली नाही आहे. तुमचे विषय चेक करण्यासाठी आम्हाला मार्कशीट कंपल्सरी लागेल. सो मार्कशीट अपलोड करायची आहे, कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. अन्यथा तुमच्या फॉर्मवर रिमार्क येईल आणि तो टीचर तुमचा फॉर्म रिजेक्ट करू शकतो. सो ते सगळ्या गोष्टीमध्ये न पडता तुम्ही फॉर्म सुरुवातीलाच नीट भरा. सो असे काही प्रॉब्लेम्स येणार नाहीत. आता फॉर्म टीचर्सनी अप्रूव्ह केल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल, जो कोणता मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी इथे वापरला असेल त्याच्यावर. बरेच वेळेला स्टुडंट्स सायबर कॅफेला जाऊन फॉर्म भरतात आणि ईमेल किंवा फोन नंबर चुकीचा असल्या कारणाने हे जे मेसेजेस असतात ते सायबर कॅफे वाले माणसाकडे जातो किंवा तुमच्या दुसरा जो फोन नंबर असेल तिथे जातो आणि तुम्हाला ते कळत नाही. सो असं करू नका. तुमचा जो करंट फोन नंबर आहे तोच फॉर्ममध्ये एडिट करा सुरुवातीला. ईमेल आयडी नीट चेक करा. त्याचा पासवर्ड लक्षात ठेवा किंवा कुठेतरी लिहून ठेवा. त्यानंतर जेव्हा तुम्हाला अप्रूव्हचा मेसेज येईल, पेमेंट गेटवे ओपन होईल आणि डायरेक्टली तुम्ही घरून पण ऑनलाईन पेमेंट हे करू शकता आणि नंतर कॉलेजला येऊन फॉर्म सबमिट करू शकता. ही एक प्रोसेस आहे. किंवा आता बरंचसं लॉकडाऊन संपत आलेलं दिसत आहे आणि कॉलेजमध्ये पण आम्ही सगळे टीचर्स डिपार्टमेंटमध्ये अवेलेबल आहोत. सो ज्याला कोणाला शक्य असेल, तुम्ही फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट काढल्यानंतर तुम्ही डिपार्टमेंटला येऊन त्या संबंधित विषयाच्या टीचरला कॉन्टॅक्ट करून तुमचा फॉर्म अप्रूव्ह करून विंडोला सुद्धा जाऊन फीस भरू शकता. काही मुलांची फी ड्यूज दिसत आहे. एक तर तुमच्या मागच्या वर्षाची स्कॉलरशिप आली नसेल किंवा काही पैसे जर तुमचे राहिले असेल तर फी ड्यूज असं दिसून येतं आणि त्यावेळेला आम्ही फॉर्म अप्रूव्ह करू शकत नाही. सो तुम्ही ज्या वेळेला कॉलेजला येणार असाल, सो तुम्ही तुमचं जेव्हापासून ह्या कॉलेजमध्ये किंवा एम-व्ही-पीच्या कोणत्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन असेल, तर 11वी, 12वी फर्स्ट इयर सगळ्याच्या जेवढ्या पावत्या आहेत, ते सगळ्या पावत्या प्लस डॉक्युमेंट आणि तुमच्या मार्कशीटची प्रिंटआउट, मार्कशीटचा झेरॉक्स, ॲडमिशन फॉर्मची प्रिंटआउट हे सगळं बंच घेऊन तुम्ही त्या विषय शिक्षकाला भेटा आणि अशा प्रकारे तुम्ही तुमची ॲडमिशन प्रोसेस ही लवकरात लवकर कंप्लीट करा. मला असं वाटतं, की ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित कळलेच असतील आणि जर नाही समजले, तर कॉलेजच्या वेबसाईटवर प्रत्येक डिपार्टमेंटचा प्रोफाईल आहे आणि तिथे जे हेड ऑफ द डिपार्टमेंट्स आहेत त्यांचे फोन नंबर आहे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला नंबर्स माहिती आहे. तुमचे जे टीचर्स आहेत मागच्या वर्षीपासून, तर तुम्ही कोणालाही कॉन्टॅक्ट करून हे तुमचे जे डाउट्स आहेत ते रिझॉल्व्ह करू शकता. पण सगळ्यांना हे मी अपील करते, की ही ॲडमिशन प्रोसेस लवकरात लवकर संपवा सो दॅट आपण तुमचे जे टीचिंगचे वर्ग आहे ते लगेच सुरू करूया. कारण सेमिस्टर पॅटर्न आहे आणि थोड्या दिवसातच विद्यापीठाची एक्झाम फॉर्म फिलिंग येईल आणि आपल्याला इंटर्नल एक्झाम्स आणि एक्सटर्नल एक्झाम्स लवकरच द्यावे लागतील. थँक यू.